गडिंग्लजमध्ये चोरांनी चक्क पोलिसाच्या घरातील अख्खी तिजोरी अर्धा किलोमीटर शेतात नेऊन फोडली आणि त्याचबरोबर 5 बंद घरे लक्ष्य करत रोकड लंपास केले। गडिंग्लज तालुक्यातील निलजीमध्ये मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत तब्बल 4 ते 5 बंद घरे फोडून चोरीचा धाडसी प्रयत्न केला। यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या बंद घराचाही समावेश आहे। चोरट्यांनी या पोलिसाच्या घरातील अवजड तिजोरी थेट उचलून अर्धा किलोमीटर दूर शेतात नेली आणि ती फोडून लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेले पैसे चोरून नेले। या खळबळजनक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार सैन्य दलातून निवृत्त झाल्यानंतर संजय लठ्ठी हे 6 महिन्यांपूर्वीच सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये भरती झालेले आहेत। ते सध्या कुटुंबासह नोकरीच्या ठिकाणी राहत असल्याने निलजी येथील ग्रामपंचायतीच्या पाठीमागे असलेले त्यांचे आरसीसी घर बंद होते। चोरट्यांनी यात संधीचा फायदा घेत त्यांच्या घराचा कडी कोयंडा तोडला। घरात प्रवेश करून त्यांनी थेट साहित्यासह अवजड तिजोरीच उचलली आणि ती अर्धा किलोमीटर दूर शेतवाडीत नेऊन फोडली। तिजोरीत लक्ष्मी पूजनासाठी ठेवलेली 5,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी पळवून नेली। महामार्ग लगत असलेल्या निलजी गावामध्ये सोमवारी मध्यरात्री हा सर्व प्रकार घडला। चोरट्यांनी पद्धतशीरपणे कट रचून चोरी करताना आजूबाजूच्या जागृत असलेल्या घरांना बाहेरून कड्या लावल्या जेणेकरून कोणी बाहेर येऊ नये। सकाळी शेजाऱ्यांनी उठून पाहिले असता घराला बाहेरून कडी असल्याचे समजले। त्यांनी इतरांना फोन करून कडी काढायला लावल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला। चोरट्यांनी गावातील काही लोकांची घरं फोडलेली आहेत। त्यापैकी संजय लठ्ठी हे पोलीस कर्मचारी त्यांच्या घरातील तिजोरी ही शेतात नेऊन फोडली होती। त्याचबरोबर किरण गवळी यांच्या घरातून एक ट्रंक चोरून तो शेतात नेऊन फोडला आणि सुरेश सदनाईक आणि भैरू गडकरी यांच्या घरातील कपाट फोडून कपडे आणि कागदपत्रे विस्कटली, मात्र हाती काहीच लागले नाही। चोरट्यांनी इतर काही घरातही घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र आवाज झाल्याने घरातील सदस्य जागे झाले आणि चोरटे पसार झाले। तब्बल अर्धा किलोमीटर पर्यंत अवघड तिजोरी उचलून नेल्याने चोरट्यांची संख्या अधिक असण्याची दाट शक्यता आहे। तसेच गावात कोणती घरे बंद आहेत याची अचूक माहिती असल्यामुळे या गुन्ह्यामध्ये एखादा स्थानिक व्यक्ती सामील आहे का या दृष्टिकोनानेही पोलीस चौकशी सुरू आहे। घटनेची चंदगड पोलिसांमध्ये नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। निवासी अनिवासी सुविधा, बस सुविधा सोबतच अगदी घरासारखे वातावरण, अनुभवी व तज्ञ शिक्षक, उत्कृष्ट जेवण आणि आपुलकीची ऊब बसणारी संस्था अर्थातच राजश्री शाहू अकॅडमी। पत्ता कोनवडे, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर।